नमस्कार, मी मनीषा पाटील, तरुण भारत ऑनलाईन मध्ये आपले स्वागत आहे। माझ्यासोबत आहेत माझे सहकारी अक्रम शेख। तर आपण जाणून घेऊया, कुंभार समाजाकडे आलो आहोत आणि इथे मोठ्या प्रमाणात मातीच्या वस्तू बनवल्या जातात। तर आपल्या जो सोबत आहेत लक्ष्मी कुंभार मावशी, तर जाणून घेऊयात कशा पद्धतीने त्यांचं काम सुरू आहे। मावशी, काय चाललंय आणि कशा पद्धतीने तुमचं काम आहे? नमस्कार, माझं नाव लक्ष्मी विष्णू कुंभार। आम्ही पिढ्यानपिढ्या हे मातीचं काम चालू करतोय। पिढ्यानपिढ्या हा आमचा व्यवसाय आहे आणि गणपती मंदिर पाठीमागे ही आमची 10 दुकानं आहेत। इथं आता आम्ही सणावाराचे बैल नागोबा हे सणवार आम्ही इथं करतोय। भाजी माल सगळं आम्ही बाहेरून आणतोय। आता नागपंचमी जवळ आल्यामुळे इथं जोरदार तयारी चालू आहे नागोबाची। आणि हे नागोबा कसं होतं, आता पंचम 2 दिवसाला आल्यामुळे नागोबा इथं भरपूर प्रमाणात खपतात आणि हे बाहेर पण विक्रीसाठी पण बाहेर जातात आणि इथं पण खपतात। आणि आमच्याकडे सणाऐवजी आणि बाकीचे पण माठ वगैरे मिळतात। स्वयंपाकाची भांडी मिळतात, मटके मिळतात, कुंड्या मिळतात, चुली असतात। प्रत्येक आम्ही मातीच्या वस्तू इथं आमच्याकडे मिळतात। आता काय बनवतोय? आता आम्ही हे नागपंचमीची तयारी करायला लागलोय। आता नागपंचमी जवळ 2 दिवसावर आल्यामुळे हे आम्हाला तयारी करायला लागते आणि नागोबा भरपूर लागतात आणि जास्ती प्रमाणात जे बाहेर नेतात ते लोकांचे एवढीच आमची विनंती आहे की लोकांना, ग्राहकांना पाहिजे की कुंभारांचा मान असतो तर कुंभाराकडून हे मातीच्या सणावाराच्या वस्तू कुंभाराकडून घ्यावे, एवढी विनंती आहे ग्राहकांना। तर आपण पाहिलं, आपण कुंभार समाजात आलो आहोत आणि कशा पद्धतीने त्यांची मातीचे नाग बनवण्याची तयारी सुरू आहे। तर त्यांचं ग्राहकांना असं आव्हान आहे की मोठ्या प्रमाणात तुम्ही ग्राहकांनी इथून कुंभारांकडून वस्तू खरेदी कराव्यात। जे नागपंचमी आता सण वेगवेगळे जवळ आलेले आहेत आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स द्यावा, असं त्यांचं आव्हान आहे।